बाहेर पाठवा. आणि मी सगळ्या मुलींच्या वडिलांना एक प्रश्न विचारते. जेवढे मुलींचे वडील आज माझ्या समोर आहेत त्यांच्यासाठी प्रश्न आहे. आज मुलींना स्वयंपाक येत नाही, त्या स्वयंपाकघरात रमत नाहीत. तुम्ही विचार करा, तुमची मुलगी तुम्ही 2 वर्ष हॉस्टेलला ठेवताय 11वी आणि 12वीसाठी. 2 वर्ष गेली, पुढे तिला इंजिनिअरिंग करायचं आहे म्हणजे 4 वर्ष गेली, म्हणजे झाली 6 वर्ष. पुढे तिला PG करायचं आहे म्हणजे अजून 2 वर्ष गेली, 8 वर्ष. आता एवढं शिक्षण घेतलंय त्यामुळे तिला आता एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तिला नोकरी करून बघायची आहे, त्यामुळे अजून 2 वर्ष गेली, आता झाली 10 वर्ष. 10 वर्ष तुमची मुलगी घराच्या बाहेर आहे. 10 वर्ष तिला आयतं मेसचं ताट आहे. 10 वर्ष तिला वाटेल तसे कपडे घालायला परवानगी आहे. 10 वर्ष ती स्वतंत्र आहे. तिच्या हातात मोबाईल आहे, तिला टॉक टाईम आहे, ती रात्री उशिरा झोपते, उशिरा उठते, केव्हाही आंघोळ करते, कशीही पारोशाने खाते, तिला कसलंही बंधन नाही. 10 वर्ष स्वतःचे निर्णय ती स्वतः घेते. एक स्त्री 10 वर्ष घराच्या बाहेर आहे आणि स्वतंत्र राहतीये. आणि 10 वर्षांनी सगळ्या वडिलांनो तुम्ही तिचं लग्न करता, तुम्ही तिला बोल्यावर उभी करता. तुम्ही मला सांगा, 10 वर्ष स्वतंत्र असलेली बाई लगेच स्वयंपाकघरात रमेल? ती डोक्यावर पदर घेऊन सासूला विचारेल, मी जरा बाहेर जाऊन येऊ का हो? कशाच्या अपेक्षा करताय? कुठल्या अपेक्षा करताय? त्यामुळे 10वीच्या अगोदरच संस्कार घट्ट करा तिच्यावरचे आणि मग तिला बाहेर पाठवा. हल्ली मुलींना स्वयंपाक आवडत नाहीये. आज विचार करा तुम्ही सगळे मिळून. आत्ता जरी मी तुमच्यासमोर एवढं मोठं भाषण केलं आणि घरी गेले आणि मुलगा म्हणाला, आई मला जेवायला वाढावंच लागतं, असं म्हणता येत नाही की मला केवढं बोलवलं होतं बाबा आणि मी किती सांगवी विचार मंचाने बोलवलं होतं, केवढं मोठं भाषण केलं, आता नाही मी काही करणार. चालत नाही. घरात गेल्यानंतर हातपाय धुवून लगेच पदर बांधावा लागतो. तू मुख्याध्यापिका असलीस, शाळेत बेल दाबली, शिपाई हातात चहा आणून देतो, पण घरी गेल्यावर तुला नवऱ्याच्या हातात, सासूच्या हातात, पाहुण्या आलेल्या नंदेच्या हातात चहाचा कप द्यावाच लागणार आहे.